लग्नाच्या पहिल्या रात्री तिने वस्त्र काढताच नवरदेव हादरला, डोळे पांढरे झाले। ही घटना राजस्थानमधील जयपूर शहरातील बिंदा एका भागाशी संबंधित आहे। एका तरुणाचं लग्न ठरलं होतं। घरात लग्नाची तयारी सुरू झाली होती। मुलगा आणि त्याच्या कुटुंबियांना वाटत होतं की आता घरात नवीन सून येणार, घरात आनंदाचं वातावरण निर्माण होणार। विशेष म्हणजे हे लग्न थेट अनोळखी पद्धतीने झालं नव्हतं। तरुणाच्या म्हणण्यानुसार त्याच्या शेजाऱ्याच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या मुलीशी त्याचं लग्न ठरवण्यात आलं। त्यामुळे सुरुवातीला संशय घेण्यासारखं काहीच दिसत नव्हतं। मात्र या लग्नाच्या मागे पैशांचा व्यवहार, मध्यस्थांची भूमिका होती। ही बाब पुढे या संपूर्ण प्रकरणात सर्वात महत्त्वाचा भाग ठरली। तरुणाच्या म्हणण्यानुसार लग्न जुळवण्यासाठी एजंटच्या माध्यमातून पैशांची मागणी करण्यात आली होती। मुलीचे वडील पप्पू यादव यांनी एजंट खानकडे 1.5 लाख रुपयांची मागणी केल्याचं वृत्तात नमूद आहे। त्यानंतर 16 एप्रिल रोजी हा तरुण आपल्या शेजारी गोपाळ सोबत जयपूरमधील एका हॉटेलमध्ये पोहोचला। विचार करा त्यावेळी त्याच्या मनात काय असेल। एका बाजूला लग्नाची उत्सुकता, दुसऱ्या बाजूला आयुष्याचा नवा अध्याय सुरू होणार याचा आनंद, आणि याच वेळी काही लोकांच्या मनात मात्र वेगळाच हिशोब सुरू होता का? कारण पुढे जे काही घडलं त्याकडे पाहिल्यावर सुरुवातीपासूनच सगळं नियोजनबद्ध होतं का असा प्रश्न निर्माण होतो। यानंतर लग्नाची प्रक्रिया सुरू झाली। वर वधूने एकमेकांना पुष्पहार घातले आणि दोघांचं लग्न झालं। पुढे या तरुणाच्या म्हणण्यानुसार मुलींचं नाव अंतिमा असून तिचं वय 23 वर्ष असल्याचं वृत्तात नमूद आहे। 19 एप्रिल रोजी न्यायालयाकडून स्टॅम्प पेपरवर लिव्ह इन रिलेशनशिपची कागदपत्रे तयार करण्यात आली आणि त्यानंतर गणेश मंदिरात वर वधूने एकमेकांना हार घालून विवाह केला। एजंटच्या माध्यमातून 1 लाख रुपये रोख आणि 55,000 रुपयांच्या ऑनलाईन हस्तांतरणाची व्यवस्था करण्यात आल्याचाही उल्लेख आहे। म्हणजेच लग्न फक्त एका समारंभापुरतं मर्यादित नव्हतं, त्यामागे कागदपत्र, पैसे आणि मध्यस्थांची साखळी तयार करण्यात आली होती। पण या सगळ्यांमध्ये महत्त्वाचा प्रश्न अजूनही अनुत्तरितच होता। नववधूच्या मनात नेमकं काय होतं? लग्न पार पडल्यानंतर नववधूचं सासरी आगमन झालं। घरात आनंदाचं वातावरण होतं। नवीन सून घरात येणार म्हणून कुटुंबियांनी मोठी तयारी केली होती। नातेवाईक जमा झाले होते। घरात उत्साह होता आणि तिच्या स्वागतासाठी मिठाईही वाटण्यात आली होती। त्या क्षणी घरातील कोणालाही कल्पना नव्हती की काही दिवसात याच घरात आनंदाऐवजी संशय, भीती आणि धक्क्याचं वातावरण निर्माण होणार आहे। नववधू घरात आली, सगळ्यांशी बोलली, घरच्यांनीही तिला आपलीच व्यक्ती समजायला सुरुवात केली। पण लग्नाची रात्र जवळ येत गेली तसं या कथेतलं पहिलं विचित्र वळण समोर आलं। रात्र झाली आणि नवरदेव आपल्या पत्नीच्या जवळ गेला। लग्नानंतर नवरा बायकोने एकमेकांसमोर वेळ घालवणं ही अगदी सामान्य गोष्ट आहे। मात्र त्या रात्री नववधूने अचानक वेगवेगळी कारणं सांगायला सुरुवात केली। ती पतीपासून अंतर ठेवत होती। नवरदेवाला काहीतरी विचित्र वाटत होतं, पण लग्नाला नुकतेच काही दिवस झाले असल्यामुळे त्याने सुरुवातीला फारसा संशय घेतला नाही। कदाचित ती थकली असेल, कदाचित तिला वेळ हवा असेल, कदाचित काही वैयक्तिक कारण असेल, अशा अनेक शक्यता त्याच्या मनात असतील। पण त्याला अजून एक गोष्ट माहीत नव्हती। त्याच्या म्हणण्यानुसार त्याचवेळी नववधू आपलं पुढचं पाऊल आखत होती। एकीकडे घरात सगळे लोक या नव्या नात्याचा आनंद घेत होते आणि दुसरीकडे नवरदेवाच्या मनात हळूहळू प्रश्न निर्माण होऊ लागले। लग्नाआधी ज्या गोष्टी अगदी सामान्य वाटत होत्या त्या आता वेगळ्या नजरेने दिसू लागल्या। काहीतरी जुळत नव्हतं, मात्र नेमकं काय चुकीचं आहे हे समजत नव्हतं। नवरदेवाने कदाचित पत्नीवर विश्वास ठेवला आणि या विचित्र वागण्याकडे दुर्लक्ष केलं। पण काही दिवसांनी घडणारी घटना इतकी धक्कादायक होती की त्या आधीच्या प्रत्येक छोट्या गोष्टीचा अर्थ त्याला नव्याने समजू लागणार होता। कारण आता या कथेतला सर्वात मोठा धक्का काही तासांवर येऊन ठेपला होता। 22 एप्रिलची रात्र होती। नवरदेव आपल्या पत्नीसोबत झोपला होता। रात्री सगळं काही शांत होतं। घरातील इतर मंडळीही झोपली होती। त्यावेळी कदाचित नवरदेवाच्या मनात कोणताही मोठा संशय नव्हता। लग्नानंतरच्या दिवसांमध्ये ज्या प्रकारे आयुष्य पुढे जाईल अशीच त्याची अपेक्षा असणार। पण रात्रीच्या अंधारात नेमकं काय घडलं हे सकाळी त्याला कळणार होतं। आणि सकाळ झाली तेव्हा त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा धक्का त्याची वाट पाहत होता। त्याने डोळे उघडले, बाजूला पाहिलं आणि पत्नी तिथे नव्हती। सुरुवातीला त्याला वाटलं असेल की ती कदाचित घरात कुठेतरी गेली असेल। त्याने तिचा शोध घेण्यास सुरुवात केली, पण ती कुठेच सापडत नव्हती। नवरदेवाने तिचा शोध घेत असताना त्याची नजर खोलीतील कपाटाकडे गेली आणि इथेच या संपूर्ण प्रकरणाने अचानक धक्कादायक वळण घेतलं। कपाटातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड गायब असल्याचं त्याच्या लक्षात आलं। म्हणजे पत्नी फक्त घरातून निघून गेली नव्हती, घरातून मौल्यवान वस्तूही गायब झाल्या होत्या। काही क्षणांपूर्वीपर्यंत जिच्यावर त्याने विश्वास ठेवला होता तीच व्यक्ती आता घरातील दागिने आणि रोकड घेऊन गायब झाल्याचं चित्र समोर येत होतं। नवरदेवाने त्याच्या कुटुंबियांना धक्का बसला। हा योगायोग होता का, की लग्नाच्या आधीपासून या सगळ्यांचं नियोजन करण्यात आलं होतं? आणि जर नियोजन होतं तर नववधू एकटीच हे करू शकत होती का? यानंतर नवरदेवाच्या मनात एक गंभीर संशय निर्माण झाला। आपण फसवलो गेलो आहोत का? कारण लग्नासाठी एजंटमार्फत पैसे देण्यात आले होते। लग्नाची प्रक्रिया घाईघाईने झाली होती। नववधू सासरी आली होती आणि त्यानंतर काही दिवसातच ती घरातील दागिने आणि रोकड घेऊन गायब झाली होती। घटनांची ही साखळी पाहता कुटुंबियांना संशय येणं साहजिक होतं, मात्र संशय येणं आणि तो सिद्ध करणे या वेगवेगळ्या गोष्टी होत्या। त्यामुळे कुटुंबियांनी सुरुवातीला घाईघाईने कोणताही मोठा निर्णय घेतला नाही। त्यांना वाटत होतं कदाचित एजंटशी संपर्क साधला तर काहीतरी माहिती मिळेल, पण इथून एक वेगळीच कहाणी सुरू झाली।
नवरदेवाने एजंट आणि त्याच्या साथीदारांशी संपर्क साधला, त्यांना प्रश्न विचारले, नववधू कुठे आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि घडलेल्या प्रकाराचं उत्तर मागितलं. मात्र वृत्तानुसार त्याला दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरूच राहिला. हे प्रकरण अनेक महिने चालू राहिलं. नवरदेव आणि त्यांचं कुटुंब एका मोठ्या संभ्रमात अडकून पडलं होतं. एकीकडे घरातील मौल्यवान वस्तू गायब झाल्या होत्या, दुसरीकडे नववधूचा पत्ता नव्हता आणि तिसरीकडे एजंट व त्याचे साथीदार वेगवेगळ्या प्रकारे त्याला उत्तरं देत होते. पण तरीही कुटुंब पोलिसांकडे जाण्यास तयार नव्हतं, कारण अशा प्रकारच्या प्रकरणात समाजात बदनामी होईल, लोक काय म्हणतील, लग्नाबद्दल प्रश्न उपस्थित होतील या भीतीने ते मागे राहिले. महिने उलटत गेले पण प्रश्न सुटला नाही. उलट प्रत्येक दिवसागणिक नवरदेवाच्या मनातील संशय अधिक वाढत गेला. अखेर एका दिवशी त्याच्या हाती लग्नापूर्वी झालेल्या पैशांच्या व्यवहाराशी संबंधित एक व्हिडिओ आला. हा व्हिडिओ मिळाल्यानंतर परिस्थितीने निर्णायक वळण घेतलं, कारण आता केवळ संशय नव्हता, लग्नाच्या प्रक्रियेत एजंट आणि इतर व्यक्तींची भूमिका काय होती याचा काहीतरी पुरावा समोर आल्याचं नवरदेवाला वाटलं आणि याच क्षणी त्याने ठरवलं की आता गप्प बसायचे नाही. कुटुंबियांच्या दबावापेक्षा समाज काय म्हणेल यापेक्षा सत्य समोर आणणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे अखेर नवरदेवाने पोलीस ठाण्यात या सर्व प्रकरणाची तक्रार दाखल केली.